जय श्रीराम मंडळी. आज आपण एक महत्वाचा वास्तुविषय पाहणार आहोत. घरात धावणाऱ्या घोड्याचे चित्र किंवा शोपीस लावल्याने काय काय फायदे होतात, वास्तुशास्त्रानुसार त्याची माहिती आणि ते कुठे आणि कसे लावावे याची आज आपण संपूर्ण पद्धतीनं माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला अशीच वास्तुशास्त्र आणि राशी भविष्य किंवा अशीच नवीन नवीन माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया. धावते घोडे लावण्यामागील वास्तुशास्त्राचे काय कारण आहे? वास्तुशास्त्रानुसार घोडा हा वेग आणि शक्तीचे, यशाचे आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. धावणाऱ्या घोड्याचे चित्र घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात प्रगती देखील वाढते असे वास्तुशास्त्रानुसार मानले जाते. चला तर मग वास्तुशास्त्राचे धावत्या घोड्याचे चित्र घरात लावण्यामागील फायदे काय आहे? सर्वात महत्त्वाचा फायदा आहे करिअरमध्ये प्रगती होते. धावणारे घोडे यश आणि मेहनतीचे प्रतीक आहे. घरात लावल्यास नोकरीत प्रगतीचे वेग वाढतो. दुसरा फायदा आहे आर्थिक स्थिती सुधारते. धावते घोडे हे संपत्ती आणि वाढत्या उत्पन्नाचे संकेत देतात. त्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग देखील खुलतात. त्यामुळे धावत्या घोड्याचे चित्र आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देखील महत्त्वाचे कारणीभूत ठरू शकतात. तिसरा फायदा आहे व्यवसायात गती येते. व्यवसायात अडथळे येत असतील तर धावते घोडे सकारात्मक ऊर्जा देतात आणि निर्णय क्षमता देखील वाढवते. त्यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी धावत्या घोड्याचे चित्र लावणे देखील व्यवसायामध्ये गती देणारे असू शकते. चौथा फायदा आहे आत्मविश्वास वाढतो. घोडा शक्ती आणि धैर्याचे प्रतीक असल्यामुळे घरातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आत्मविश्वासाची कमी असणाऱ्या लोकांनी घरात धावत्या घोड्याचे चित्र लावावे असे शास्त्र सांगते. पाचवा फायदा आहे अडथळे कमी होतात. कामात वारंवार अडचणी येत असतील, सर्व कामात प्रयत्न करून देखील दिरंगाई होत असेल तर शास्त्र सांगते घरामध्ये धावत्या घोड्याचे चित्र लावावे जेणेकरून कामात येणाऱ्या अडथळ्या कमी होते. ज्योतिषशास्त्रानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार धावते घोडे लावण्याची योग्य दिशा कोणती आहे? घरात असो किंवा ऑफिसमध्ये असो, त्यात सर्वात महत्त्वाची योग्य दिशा म्हणजे दक्षिण दिशेची भिंत. दक्षिण दिशेच्या भिंतीवरती जर आपण धावत्या घोड्याचे चित्र लावले तर त्यामध्ये यश आणि प्रसिद्धीसाठी आणि प्रगतीसाठी खूप मोठा फायदा होतो. दुसरी महत्त्वाची दिशा आहे पूर्व दिशा. पूर्व दिशा ही प्रगती आणि संधीसाठी मानली जाते. त्यामुळे आपण पूर्व दिशेच्या भिंतीला धावत्या घोड्याचे चित्र लावले तर प्रगतीसाठी, नवीन संधीसाठी आणि कुठल्याही पद्धतीच्या येणाऱ्या सर्व अडचणींसाठी आणि प्रगतीसाठी फायदा ठरू शकतो. तिसरा फायदा किंवा तिसरी दिशा दिलेली आहे ऑफिसमध्ये किंवा हॉलमध्ये धावत्या घोड्याचे चित्र लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पण धावत्या घोड्याचे चित्र लावत असताना काही नियम देखील शास्त्राने दिलेले आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे धावत्या घोड्याचे चित्र घरात लावत असताना ते बाहेर पळत असल्यासारखे भास नाही झाला पाहिजे, जेणेकरून धावत्या घोड्याचा नकारात्मक परिणाम त्या वास्तूवरती किंवा त्या व्यापारावरती होताना दिसू शकतो. दुसरी चूक आहे बेडरूममध्ये धावत्या घोड्याचे चित्र लावू नये. नाही तर पती पत्नींमध्ये मनमुटाव आणि एक दुसऱ्यांच्या बाबतीत मानसिक अशांती निर्माण होऊ शकते. तिसरी चूक आहे तुटलेले किंवा उदास धावत्या घोड्याचे चित्र लावू नये, जेणेकरून घरात एक दुसऱ्यांच्या संबंधाने मानसिक अस्थिरता आणि मानसिक बेचैनी जाणवू शकते. शास्त्राच्या हिशोबाने धावत्या घोड्याचे चित्र लावते वेळी ते घोडे किती असावे? वास्तुशास्त्रानुसार 7 धावते घोडे सर्वात शुभ मानले जातात. 7 हा अंक प्रगती, संतुलन आणि यशाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळं धावत्या घोड्याची संख्या कमीत कमी 7 असावी असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलेलं आहे. व महत्त्वाचा नियम दिलेला आहे. धावत्या घोड्याचे चित्र लावत असताना काही महत्त्वाचा नियम शास्त्राने दिलेला आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि एकच नियम दिलेला आहे, तो म्हणजे धावत्या घोड्याचे चित्र असे लावा की जे घराच्या आत धावत येत आहेत
म्हणजे यश आणि संपत्तीला घरात घेऊन येत आहे असा त्याचा भास झाला पाहिजे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये यश आणि संपत्ती भरभराटी धावत्या घोड्याच्या चित्रामुळे येऊन जाईल. आजच्यासाठी एवढेच. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसाठी. जय श्रीराम.